हा 2 मीटरचा प्लॅन आहे. इथून इथपर्यंत किती मीटरचा प्लॅन आहे तुमचा? 2 मीटरचा प्लॅन. इथून मी काय केलं, इथून 0.5 मीटरचं सपोर्ट दिला, 0.5 मीटरने सपोर्ट दिला. या साईडने पण तेवढंच दिलं. काल घेतलं तर आपण असं आठवतं ना, L/3 L/5 त्याच्या डायरेक्ट आता काय व्हॅल्यू 0.5 मीटरचा आहे. मी म्हटलं सपोज हा जो प्लॅंक आहे तो आहे तुमचा, जो प्लॅंक आहे तो 2 मीटरचा आहे आणि 10 किलोग्रामचा आहे. 2 मीटर आणि 10 किलोग्रामचा प्लॅंक. याच्यावरती जर सपोज अर्शदा उभी राहील, अर्शदाचं वजन आहे 40 किलोच्या ऐवजी आपण घेऊया 20 किलो. आठवणची गोष्ट आहे 20 किलो. ठीक आहे. होतंय ना, अर्शदा इथून निघाली, इथं पोहोचली सपोज. आता तिचा कलर चेंज झाला नाही, पेन बदलायचं म्हणून इथून निघाली ती इथपर्यंत पोहोचली. इथं पोहोचल्यानंतर 100% आपल्याला माहिती आहे की काय झालं पाहिजे होतं, ही जी आलेली अर्शदा इथं आल्यानंतर काय झालं पाहिजे होतं, याच्या पुढे गेली, इथून येईपर्यंत बघा सपोर्ट आहे ना, एक्झॅक्टली इथून चालू झाले. इथून जर चालू झाले असते इकडूनच एंड पासून तर काय झालं असतं, हे असं गेलं असतं बरोबर की ना, असं झालं असतं. म्हणून तिला आपण सांगितलं की तू इथून चालायचं होतं 0.5 मीटर म्हणजे अर्ध्या मीटर नंतर चालू करायला. आता इथे सपोर्ट असल्यामुळे ती इथून येईपर्यंत इथपर्यंत पडणार किती नाही, पण ती थोडंसं हुशारपणा केला इकडं आली तर काय होईल. मग आपल्याला शोधायचं आहे ती किती मीटर अजून पुढे सरकू शकते जेणेकरून पडणार नाही. म्हणून काय म्हटलं, 2 क्वेश्चन आपण बोलतो. मिनिमम डिस्टन्स अप टू विच she can travel without toppling. टॉपलिंग न होता ती पडली, टॉपलिंग होणार नाही असं आपलं मिनिमम डिस्टन्स शोधून द्यायचं. असं मिनिमम डिस्टन्स त्याला शोधून द्यायचं. हे काय जिथून पडलं तिथं काय टाकतो आपण, ऍक्सिस ऑफ रोटेशन टाकतो. तिथं काय टाकतो आपण, ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथं काय टाकलं मी, ऍक्सिस ऑफ रोटेशन टाकलं. ऍक्सिस ऑफ रोटेशन टाकलं आणि त्याच्यानंतर आपण काय करू देतो, त्याचं काय काढून देतो, FBD काय काढून देतो, त्याची आपण काढलं FBD. आपण तेच करायचं, FBD काढावं लागेल. FBD जर काढायचं माहिती हा प्लॅन आहे 10 किलोग्रामचा, त्याच्या एक्झॅक्टली सेंटरला काय लागेल, mg लागेल. आणि m ची व्हॅल्यू किती 20 आहे, g ची व्हॅल्यू किती 10. काय डाऊट आहे. सिमिलरली आता अर्शदा पोहोचली, अर्शदा पण mg काय लागेल किती, mg काय लागेल किती 20 गुणिले 10 गुणिले 20. हो, प्लॅंकचं किती 10 आहे, प्लॅंक कितीचा आहे 10चा. अर्शदाचं वजन 20 आहे बरोबर की नाही. काय डाऊट आहे, समजले पर्यंत 20 गुणिले 10 आपल्याला. ओके. आता विदाउट टॉपलिंग करायचं म्हणजेच काय, टॉपलिंग करून द्यायचं नाही. याचा अर्थ काय, म्हणजे जेवढं अँटी क्लॉकवाईज आहे तेवढंच काय होतं मला क्लॉकवाईज असलं पाहिजे. जेवढं टॉर्क भेटणार आहे क्लॉकवाईज आणि तेवढंच कसं पाहिजे मला अँटी क्लॉकवाईज असलं पाहिजे. कारण की इकडून इकडे आली म्हणजे इकडे जाणार आहे, इकडे जाणार असं, पुढे सरकले तर पुढे जाईल असं जाईल. पण असं होऊन द्यायचं नाही, म्हणजे त्याला कुठे लावलं, हा पुढे चाललाय, हा कुठे चाललाय खाली चाललाय, तर याला कुठे दाबावं लागेल, असं असं चाललंय ना, मग याला असं करावं लागेल, हा खाली झाला, याला इकडे करावं लागेल. म्हणजे एकाला क्लॉकवाईज द्यायचं आणि एकाला अँटी क्लॉकवाईज द्यायचं. दोन्ही पण कशा असले मला सेम असले पाहिजे. म्हणून मी काय आणि हे ऑलरेडी केलेलं पण ना आपण काय म्हणत होतो mg × x, आठवलं का, mg × x इथं घ्यायचं आपण. सिमिलरली आता काय म्हणणार mg × x बरोबर आहे, mg × x मी काढलं mg × x, याला कॅपिटल एम म्हणतात, mg × x याचा mg × x. आणि हा इकडे सरकलेला आहे, हा कोणता आहे कॅपिटल एम अर्शदा mg × याला काय म्हणूया आपण y. काय डाऊट आहे, mg × x आणि mg × y. का बरं असं म्हटलं, कारण की फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, टॉर्क क्लॉकवाईज आणि टॉर्क
अँटी क्लॉकवाईज. मॅडम आता एक्स आणि वाय बद्दल चर्चा करू. एक्स म्हणजे हे अंतर ना. एक्स म्हटलं तर मी कोणतं अंतर म्हटलं? इथून इथपर्यंत अंतर काय एक्स आहे आणि इथून इथपर्यंत अंतरला मी काय म्हटलं? वाय. ठीक आहे, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय बद्दल तर चर्चा करून घेऊ. आपल्याला मला काय माहिती? हे माहिती नाही ना, इकडच माहिती का? इकडच माहिती नाही. वाय बद्दल काही सांगता येणार नाही. वाय तर काढायचं किती पुढे सरकला, वाय काढायचा किती पुढे सरकला. एक्स काढता येईल का? मला माहिती. हे टोटल किती आहे? 2 आहे. एकच झाले, एक झाला. उरला किती आहे? दोघांमध्ये किती झाला? 1 चा राहिला. 1 मीटर झालं ना. आणि आपण लागतो एक्झॅक्टली सेंटर म्हणजे एक्स व्हॅल्यू किती? 0.5. नाही कळालं? समजलं? एक्स व्हॅल्यू किती? 0.5. आणि सगळे येत आहे. हा एम जी इंटू एक्स म्हणजे एम किती आहे तुमचा? 10 गुणिले 10. एक्स किती आहे? 0.5. 0.5 बरोबर. एम किती आहे? 20 गुणिले किती? 10. वाय माहिती का आपल्याला? तेच तर काढायचं. वायच काढायचं आपल्याला. काय काय होणार? कॅन्सल. इथला 10 कॅन्सल होईल, इकडे 10 कॅन्सल होईल, इकडचा 0 कॅन्सल, इकडचा 0 कॅन्सल. म्हणजे किती झालं तुमचं? 1/2. 0.5 म्हणजे किती? 1/2 इज इक्वल टू काय? 2 into y. Therefore y इक्वल काय? 1/4 म्हणजे किती रे? 0.25 मीटर. ती जर 0.25 1 गेली तरी काय होणार आहे? टॉपलिंग होणार आहे. 0.25 पर्यंत 0.24 ला पण टॉपलिंग बनणार आहे, पण 0.25 पर्यंत काम जाईल. त्याच्या पुढे जर गेली तर काय होणार आहे? टॉपलिंग. म्हणजे विदाउट टॉपलिंग किती डिस्टन्स चालले असेल बिचारे? किती अंतर चालले असेल हे बघा ना. इथून चालू झाली, इथून इथपर्यंत किती झाली? 1 मीटर. इथून इथपर्यंत येईपर्यंत किती? 1 मीटर. आणि त्याच्या पुढे प्लस 0.5 झाली म्हणजे किती? टोटल डिस्टन्स किती केलं त्यांनी? 1 प्लस 0.25 म्हणजे किती? 1.25. काय डाऊट आहे? किती पुढे जाऊ शकते? 0.25 मीटर. आणि किती डिस्टन्स कव्हर करते? 1.25 मीटर. क्वेश्चन कळाला? समजला क्वेश्चन?